विधान परिषदेची मवियाच्या जागेवरून अंबादास दानवेंना उमेदवारी घोषित करून उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र या घोषणेनं आता मवियातील फूट समोर आली आहे। चर्चा न करता ठाकरेंनी निर्णय घेतल्याचा आक्षेप घेत काँग्रेसनं उमेदवार देण्याच्या हालचाली आता सुरू केल्या आहेत। संजय राऊत यांची 2 वर्षांनी रिक्त होणारी जागा काँग्रेसला हवी अशी आग्रही मागणी देखील या निमित्तानं करण्यात आली आहे। नेमकं काय घडतंय बघूयात त्या रिपोर्टमधून। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून मवियातील मतभेद उघड। अंबादास दानवेंना उमेदवारी, ठाकरे शिवसेनेची घोषणा। चर्चा न करता उमेदवारी जाहीर केल्याचा काँग्रेसचा आक्षेप। काँग्रेसची उमेदवाराची चाचपणी, राज्यसभेच्या जागेवर डोळा। माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषदेत दिसणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय। महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी घोषणा करून दिलंय। ठाकरेंचे विश्वासू नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंनीच दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं अशी इच्छा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं व्यक्त केली होती। उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर भाजप उमेदवार देणार नाही असं महायुतीकडूनही सांगण्यात येत होतं। मात्र तरीही ठाकरेंनी विधान परिषदेत न जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यांचा हा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वीकारला असला तरी काँग्रेसनं मात्र चर्चा न करता उमेदवारी दिल्याचा मुद्दा उपस्थित केलाय। त्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार देण्याची चाचपणी करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येतंय। या निमित्तानं महाविकास आघाडीतील फूट समोर आली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रियेत काँग्रेस आक्रमकतेचं उत्तर मिळालंय। 2 वर्षांनी होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसला संधी मिळावी अशी मागणीच वडेट्टीवार यांनी केली आहे। जे काही नाव पुढे आलं आमच्याबरोबर चर्चा न करता किंवा पुढचे उद्या राज्यसभा येणार आहे त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट खुलासा होणे आवश्यक होतं। आणि आमची भूमिका आहे की जर ही जागा शिवसेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात मिळालीच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि ते आम्ही सोडणार नाही ही आमची भूमिका आहे। नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी शरद पवारांच्या नावाचा आग्रह संजय राऊत यांच्याकडून धरण्यात आला। आदित्य ठाकरेंचा विरोध असतानाही उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या नावाला पाठिंबा दर्शवला। आता विधान परिषदेच्या एका जागी उद्धव ठाकरे जाणार अशी चर्चा असताना अंबादास दानवेंना संधी मिळाली। त्यामुळे या दोन्ही जागी मवियात काँग्रेसच्या पदरात काहीही पडलेलं नाही। त्यामुळे पुढच्या राज्यसभेच्या जागेचं आश्वासन मिळालं तरच दानवेंना मतदान करू असा पवित्रा काँग्रेसनं घेतल्याचं दिसतंय। काँग्रेसनं दुसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यास मवियाच्या पदरात एकही जागा पडणार नाही। 2028 साली संजय राऊत यांची राज्यसभेची मुदत संपते। ती जागा मिळावी अशी आता काँग्रेसची भूमिका आहे। काँग्रेसनं विधान परिषदेच्या जागी उमेदवार दिल्यास मवियातील तिन्ही पक्षांना एकत्र बसून निर्णय करावा लागेल। काँग्रेसनं उमेदवार मागे घेतला नाही आणि त्याच वेळी भाजपने म्हणजेच महायुतीनेही उमेदवार दिल्यास निवडणुकीत चुरस होण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जादा मतांच्या सहाय्यानं महायुती आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू शकेल। त्यामुळे मवियाच्या वादात महायुतीतील तिसऱ्याचाच फायदा होण्याची शक्यता अधिक आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।